सैनिक टाकळीतील प्रस्तावित MIDC प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत गायरान जमीन, शिल्लक क्षेत्रफळ आणि ग्रामसभेच्या ठरावांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। माजी सैनिक आणि आंदोलकांनी MIDCसाठी गायरान जमीन वापरण्यासह गावातील गायरान क्षेत्राचा नेमका हिशोब तपासण्याची मागणी केली। तसंच MIDC संदर्भात झालेल्या ग्रामसभेच्या ठरावाच्या वैधतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला। या सर्व बाबींची महसूल अभिलेख आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। महत्त्वाचं म्हणजे चौकशी पूर्ण होईपर्यंत सैनिक टाकळीतील MIDCची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश त्याच्या अनुषंगानं आज उद्योग मंत्रालय मुंबई या ठिकाणी मीटिंगचं आयोजित करण्यात आलेलं होतं। या मीटिंगला आंदोलन जल जीवन बचाव कृती समिती तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी सैनिक संघटना, आम्ही सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी त्या मीटिंगला गेलो होतो। त्या मीटिंगमध्ये आम्ही सविस्तर आमची बाजू मांडली की बाबा आमच्या गावासाठी गायरान का आवश्यक आहे, माजी सैनिकासाठी का आवश्यक आहे आणि इथल्या परिसरात येणाऱ्या महापुरामध्ये त्या गायरांचा कसा आधार आहे आम्ही उद्योगमंत्र्यांना पटवून सांगितलं। पण त्या ठिकाणी जी प्रक्रिया झाली आहे MIDCची ती सर्वस्वी चुकीची आहे, चुकीच्या ठरावावर आधारित आहे। त्यासाठी चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि नवीन ग्रामसभा घ्यावी। त्या पद्धतीने त्यांनी जिल्हाधिकारी साहेब, प्रांतसाहेब यांना चौकशीचे आदेश दिले आहेत की येत्या 15 दिवसामध्ये ती चौकशी करून त्यांना अहवाल सविस्तर सादर करायचा आहे आणि तोपर्यंत झालेली प्रक्रिया किंवा सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांनी, प्रांतसाहेबांनी हा अहवाल लवकरात लवकर द्यावा आणि MIDC तात्काळ रद्द करण्याची कारवाई करावी। अन्यथा येत्या दिवसात प्रशासनाच्या विरोधात आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत।